पुरीच्या लग्नाला पैसे घेतले ना रे तू? होय मालक. अरे मग तू कसे पैसे उकळ ते कितीलाच पट. आणि राहिला विषय आजाच, बायको बी तुझी अजून काय म्हातारी झालेली नाही. तर करायचेत हे पाहिजेत सगळे आदात वासरेत. सगळे रेटचे आप्पा रांगडा चित्रपटाचे खलनायक हे आज खरेदी करायला आले. हे बोरे सगळे आपल्याकडे मिळतील. महाराज डेअरी फार्म पण ते बघून घ्यायचे तुम्ही, कारण की आपल्याला बैलातलं काही कळत नाही. तरी पण ग्राहकाच्या आग्रहानुसार मी आलेलं हे तुम्ही बघून घ्यायचं रे भाऊ. याच्यात आपल्याला कुठली गोष्टी कळत नाही. आज रांगडा चित्रपटाचे खलनायक सावकार, रांगडा चित्रपट बघा त्याच्यात सावकार येते आज आपल्याला खरेदी करायला आले. पण त्यांना आधी बोलून सांगितलं नाही का आपल्याला काही कळत नाही पहिल्यातलं. तर मी तुम्हाला काय सांगितलं, दाखवली एक नंबर वस्तू अशी आहे त्याचं नाव ज्या कोणाला बैल खरेदी करायचे यायचं असेल त्यांनी माझ्या भरोशावर हे बैल खरेदी करायची नाही, ते स्वतःच्या भरोशावर करायची. कारण आपल्याला त्यातलं काही कळतच नाही. तर मग काय खोटं बोलून आपण कुठल्याही गोष्टी करत नाही. पॉलिटिक्स आहे म्हैसूर आता तिथं सर एक सुद्धा दात केलेलं नाही. टॉप क्वालिटीचे सगळे माझ्या भरोशावर यायचं असलं तर तुम्ही चॉईस करायची. आणि यातलं काही कळत नाही तर मला अगोदर आपण गॅरंटी सांगतोय. आणि हे आपले वाशिम जिल्ह्यातले, तर तुमचं नाव सांगा. नाव सांगा. वाशिम नाही वाशिम जिल्हा आहे. तर तुमचं मालेगाव तालुक्यात. मी यांना अगोदर पण सांगितलेलं आहे का मला यातलं काही कळत नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं. आपल्याला खोटं चालत नाही. कारण काय होतं शेतकरी माणूस असतो सगळ्या गोष्टीत तुम्ही लाच मारली हे कोणी करायची जबाबदारी घ्यायची. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करून टाकायचं. आपण 1000 रुपये घेऊन जास्त रोख ठोक बोलून चालून. कारण की गाडीला पेट्रोल ते खर्च आपल्याला पाहिजे, आपल्याला आवडते. पण दाखवायचं तर 1000 रुपये घेऊ आपण. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवहार करायचा. मी त्याच्यात हात घालणार नाही, बोटं घालणार नाही. तुम्ही मला बोलवलं द्यायचं नाही, मला बोलायला यायचं नाही. ऐक नाही, मला बोलायला यायचं नाही. तुमचं लाग आहे ते तुमचं. मी मग फक्त माझ्या पेट्रोलचा आपला खर्च घेईन. तर याच्यात अजिबात मी गॅरंटी देणार नाही. हे तुम्ही तुमच्या पद्धतीने बघायचं. हा तुम्ही बघायचं. तुमची आवड आहे, तुम्हाला द्यायचं आपलं काम आहे, दाखवायचं आपलं काम आहे, तेवढं करीन. कारण की बैलातलं आपल्याला बैलात पण घोड्यातला अजिबात चेक नका मला. मी तुम्हाला घोडे पण दाखवीन, पण ते तुमच्या जबाबदारी तुम्ही केली. गाया म्हशीचं तुम्हाला गॅरंटी वॉरंटी देऊ शकतो, पण बैलाची घोड्याची नाही देऊ शकत. फिरली ना लोकांचं ग्रह फिरत्यात. ए झेंगड्या मी चड्डीत राहा. मी सुरू झालो ना डायलॉग नाही मारी. तू साईज बघत बस, मी गेम करून जाईल. ए आता काय नेत्रचोदन करतो काय? दादा इथं फक्त डोळ्याची खुशी, बाकी सगळं उपाशी. कॉलेज आपल्याच बापाचं आहे. इथं उपाशी नाही, थेट तुपाशी. हॅलो जय
तुमच्या पोराचा राडा झाला इथं. बाय बबलू काय झालंय? त्याला मस्ती आले. कशाची मस्ती आली? कॉलेजला कशासाठी भांडणं करायला येत आहे का? बबल्या हात मिळव. तू कॉलेजमध्ये दिसली की बारी फळी फोड झाल्यासारखं वाटतं. तू मला एक झलक दिली की फायनलला उतरल्यासारखं वाटतं. तू माझ्याकडे बघून हसली की 12 सेकंदात बारी झाल्यासारखं वाटतं. पण तुला टाळाटाळ करताना पाहिलं की अर्ध्या घाटात कांड चटकून बारीमधून वळून आल्यासारखं वाटतं. नाही चटकून देणार मी कांड, आणि बारी वळायचा विषयच नको घेऊ, कारण बारी घाटाचा राजाच होणार. यंदाच्या आखाड्यामध्ये आमच्या सूर्याजीच्या विरोधात तुमचा पैलवान उभा करा. जर सूर्याजी जिंकला तर तुमची पोर आमच्या घरची सून. मला ह्याच्यामध्ये अजिबात अडथळा नकोय. तुझी ताकद आहे, जय अडथळा नाही. ही माझी एकट्याची लढाई आहे. यात जिंकलो तर तू जा, नाही तर तू मला आजही विसरून जाऊ शकतेस. नुसतं अंग फुगून बेडकाचा बैल होत नसतो. मैदान अजून व्हायचंय, आधीच निकाल देत आहे होय. अरे वाघ 2 पावलं मागं सरला तर तो शिकार करायचं विसरून गेला असं होत नाही. तो दुप्पट ताकदीने झेप घेण्याचा पवित्र असतो.